दिग्पाल लांजेकर यांनी नेमकं असं का केलेलं आहे हा प्रश्न मलाही पडला होता। शिवरायांचा छावा या चित्रपटाचा शेवट त्यांनी ज्या पॉइंटला केलेला आहे तो शेवट मलाच काय तुम्हाला सुद्धा पटणार नाही। मी अविनाश आणि आपण पाहतात चॅनेल अविनाश ऑफिशियल। मी आत्ताच PVR मध्ये शिवरायांचा छावा मराठी चित्रपट पाहिला आणि आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला या चित्रपटाविषयी काही गोष्टी सांगणार आहे। मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांचं जे जीवनचरित्र आहे ते आपणा सर्वांना तर माहीतच आहे, त्यामुळे मी ते सांगून आपला वेळ दवडणार नाही। मित्रांनो, या चित्रपटात दाखवलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराज स्वराज्याला कसे पुढे नेतात आणि आपलं राज्य, आपल्या पित्याचं स्वप्न जे तंजावरपासून पेशावरपर्यंत आपलं स्वराज्य कसं वाढवायचं यासाठी कसे प्रयत्न करतात हे या चित्रपटात अतिशय चांगल्या तऱ्हेने दाखवलेलं आहे। स्वराज्यासाठीच त्यांनी औरंगजेब जो आपला शत्रू, ज्याचं राज्य निम्म्या भारतावर पसरलेलं होतं, त्यावेळेचं त्याचं मोठं शहर बुरानपूर येथे स्वारी करून त्याची तिथल्या खजिन्याची कशी लूट करून ते आपल्या स्वराज्यात आणतात हेही अतिशय चांगल्या रीतीने या चित्रपटात दाखवण्यात आलेलं आहे। मित्रांनो, या चित्रपटातील सर्वच कलाकारांचा अभिनय अतिशय चांगला आहे। खास करून छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणारे भूषण पाटील यांनी अतिशय चांगला अभिनय केलेला आहे। अन्य कलाकारांमध्ये मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, रवी काळे आणि औरंगजेबाची भूमिका साकारणारा समीर धर्माधिकारी यांचा देखील अभिनय अतिशय चांगला झालेला आहे। मित्रांनो, या चित्रपटाची पटकथा लिहिताना दिग्पाल लांजेकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या ऐतिहासिक घटनांचा बारकाईने अभ्यास करून ती पटकथा रचलेली होती, परंतु हीच पटकथा जेव्हा पडद्यावर आणताना त्यांची थोडी दमछाक झाल्याचे स्पष्ट जाणवते, कारण हा चित्रपट अनेक ठिकाणी स्लो पडलेला जाणवतो। तो प्रेक्षकांना असा बांधून ठेवू शकत नाही, हा या चित्रपटाचा मोठा दोष आहे। परंतु त्यांनी जे उभारलेले सेट्स आहे, मागील चित्रपटाच्या तुलनेत या चित्रपटातले जे सेट्स आहे ते अतिशय चांगल्या तऱ्हेने उभारलेले होते, जेणेकरून ते सेट्सद्वारे आपल्याला असं वाटतं, आपल्याला चित्रपट पाहताना असं वाटतं की आपण प्रत्यक्ष तोच शिवकाळ पाहतोय की काय। त्याचप्रमाणे या चित्रपटाचा अजून एक प्लस पॉईंट असं सांगता येईल की ठीक आहे, ग्राफिक्सद्वारे त्यांनी जे छत्रपती संभाजी महाराज आणि वाघ यांच्यातलं जे दृश्य दाखवलेलं आहे ते अतिशय जबरदस्त झालेलं आहे आणि प्रेक्षकांच्या अंगावर हे दृश्य पाहून काटा आल्याशिवाय राहणार नाही। याच दृश्याला थिएटरमध्ये जय भवानी जय शिवाजी जय संभाजीराजेचा जो जयघोष होतो तो मला नक्कीच मनाला आनंद देऊन गेलेला आहे। परंतु मित्रांनो, हे सगळं असलं तरी हा चित्रपट पाहिल्यानंतर मी जेव्हा बाहेर आलो तेव्हा मला सारखं काहीतरी या चित्रपटात मिसिंग असल्यासारखं जाणवत होतं। मित्रांनो, तुम्ही बघा, छत्रपती संभाजी महाराजांचं जे सुरुवातीचं तारुण्यावस्थेत जे घटना घडलेल्या होत्या त्याचा या चित्रपटात काहीच समावेश केलेला नाहीये। ते जेव्हा तरुण होते त्यावेळेस त्यांची सावत्राई आणि दरबारातले काही राजदरबारी जसे की आनाजीपंत वगैरे यांनी कटकारस्थान करून संभाजी महाराज हे स्वराज्याच्या गादीवर आपला हक्क सांगू शकणार नाही या प्रकारे त्यांच्यावर गलत सरळ जे आरोप लावलेले होते चुकीचे आणि त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं होतं, या सगळ्यांनाही तोंड देऊन छत्रपती संभाजी महाराज कसे पुरून उरतात या प्रसंगाचा या चित्रपटात अजिबातही उल्लेखही नाही, साधा नामोल्लेखही आढळत नाही। त्याचप्रमाणे मित्रांनो, तुम्हीच विचार करा, छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर नाव अशा एका घटनेमुळे लागलेलं आहे, त्या घटनेचा देखील यात उल्लेख नाही। आपण छत्रपती संभाजी महाराज हे नाव घेण्याआधी धर्मवीर असा शब्द प्रयोग करतो, तो का? कारण त्यांच्या जीवनकालाच्या शेवटी जेव्हा त्यांनी औरंगजेबाने कैद केलेलं होतं आणि औरंगजेब जेव्हा संभाजी महाराजांसमोर आला, त्यांनी संभाजी महाराजांसमोर दोन प्रस्ताव ठेवले होते की तू तुझे किल्ले सगळे माझ्यात सामील करायचे आणि तू इस्लाम धर्माचा स्वीकार करायचा, मी तुला सोडून देतो। परंतु संभाजी महाराज अजिबात बदले नाही। छत्रपती संभाजी महाराजांनी मृत्यूच्या दाढेसमोर उभे असताना देखील त्याला बाणेदारपणे उत्तर दिलं होतं की मला मृत्यू आला तरी बेहत्तर, पण मी इस्लाम धर्म स्वीकारणार नाही आणि किल्ले तुझ्या स्वाधीन करणार नाही। आणि ते हसत हसत मृत्यूला सामोरे गेले। धर्मासाठी त्यांनी एक प्रकारे बलिदानच केलं, म्हणून त्यांना धर्मवीर असं म्हटलं जातं। ह्या घटनेशिवाय छत्रपती संभाजी महाराजांवरचा चित्रपट कोणताही चित्रपट पूर्णच होऊ शकत नाही। हा, आता दिग्पाल लांजेकर असा दावा करतील की आम्ही हा चित्रपट म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा संपूर्ण राजकीय प्रवास नाही। अहो, ते ठीक आहे, तुम्ही ते
श्रेय नामावलीत जे दाखवलेलं आहे ते तिथपर्यंत ठीक आहे, परंतु प्रत्येक प्रेक्षक जो आहे तो आपसुक माझ्यासारखा को आहे ना, प्रेक्षक जो आहे तो जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रपट पाहायला जाणार आहे त्यावेळेस तो हे पाहायला मिळणार याची अपेक्षा तर करणारच आहे ना. हा या चित्रपटाचा मोठा दोष आहे मित्रांनो. ठीक आहे, एकंदरीतच या चित्रपटास माझी जी चित्रपटाची समज आहे त्यानुसार मी देतो 5 पैकी 3 स्टार. आणि यासारखेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब जरूर करा. जय महाराष्ट्र.